काळेजी आणि माननीय मंत्री सुरेश काळेजी आणि व्यासपीठावर उपस्थित आपले 16-17 आमदार आहेत, आपले सर्व खासदार आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. सर्व उपस्थित पदाधिकारी बंधू आणि भगिनी, खरं तर फार यादी मोठी आहे. सर्वांनी स्टेजवर माफ करावा, कारण आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे. उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर आज आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की नमो युवा महासंमेलन या ठिकाणी या महाराष्ट्राची युवा शक्तीला मजबूत करण्याकरता, या युवा शक्तींना ऊर्जा देण्याकरता या ठिकाणी आपण या संमेलनाची सुरुवात झाली आहे. आणि देवेंद्रजी, जेवढे लोक या ठिकाणी आले आहेत तेवढेच लोक त्या ठिकाणी बाहेर आहेत. मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करणार आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या लोकांना सोडावं, कारण पुष्कळ लोक, युवा लोक बाहेर उभे आहेत. मी विनंती करेल की त्यांनी सोडावं. खरं तर आपल्या सर्व युवा शक्तीला हे माहिती आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा युवा शक्तीचा जागर झाला आणि या देशाच्या क्रांतीमध्ये युवा शक्तीने अत्यंत मोठा योगदान या ठिकाणी दिलं. हे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या अनेक पिढ्यांनी बघितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याचा जो प्रण घेतला तो सुद्धा युवा असताना युवा शक्तीच्याच भरोशावर, युवा शक्तीच्याच संघटन तयार करून त्या ठिकाणी केला. आणि आपल्याला हे ज्ञात आहे की स्वामी विवेकानंदांनी सुद्धा युवकांना देशाचं भविष्य म्हणून त्या ठिकाणी पाहिलं आणि देशाचं भविष्य म्हणून युवा शक्तीचा जागर स्वामी विवेकानंदांनी केला. या ठिकाणी उठा, जागे व्हा, देह प्राप्तीपर्यंत होईपर्यंत थांबू नका. या ठिकाणी युवकांना ही प्रेरणा देण्याचं काम या देशामध्ये झालं. आज या ठिकाणी जगभरामध्ये युवा शक्तीचे वर्चस्व आपण बघितलं. आज संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये युवा शक्तीने ज्या पद्धतीने विक्रम केलाय, आज बघा ज्या ठिकाणी दिग्गज कॉर्पोरेट बघितले, जगातले, देशातले दिग्गज कॉर्पोरेट सुद्धा, जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्याचे मालक सर्व क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये युवा शक्तीने मोठं योगदान त्या ठिकाणी केलं आहे. आपण बघितलं आहे, आपण जे गुगल वापरतो, फेसबुक वापरतो, या गुगल आणि फेसबुकच्या त्या ठिकाणी जर आपण चालवणारी पिढी जी आहे ती सुद्धा युवा पिढी आहे. त्यामुळं युवा शक्तीचा जागर झाला पाहिजे, ही भावना तेजस्वी सूर्याजींनी व्यक्त केली आणि या भावनेतनंच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी युवा शक्ती या ठिकाणी आली आहे. खरं तर मोदीजींनी हे ओळखलंय, मोदीजीने बघितलंय, मोदीजींनी या बाबीचा अभ्यास केलाय की जगामध्ये युवा शक्तीचा जागर लक्षात घेऊन मोदीजींनी युवा शक्तीला या ठिकाणी, मोदीजींनी युवा शक्तीवर विश्वास निर्माण केला आणि युवकासाठी, या युवा शक्तीसाठी महत्त्वाची जागा आपल्या सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये, केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या देशाला देण्याचा प्रयत्न केला. आज बघा मोदीजींना या देशामध्ये जे सर्वात जास्त फॉलो करतात ती युवा शक्ती फॉलो करतं. आज युवा शक्ती मोदीजींच्या मागे उभी आहेत आणि म्हणून माननीय देवेंद्रजी, जेव्हा मी मागे लोकसभेचा प्रवास केला, त्या लोकसभेच्या प्रवासामध्ये जेव्हा मी 18 वर्षाच्या युवाला भेटलो, त्या युवकांना जेव्हा भेटलो त्यांना मी विचारलं, तुम्ही कुणाला फॉलो करता, तुमचा आवडता नेता कोण आहे देशामध्ये? ते त्या 18 वर्षाच्या एका युवकाने नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये, धळगाव तालुक्यासारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये एक 18 वर्षाचा युवक मला भेटला. त्याला विचारलं, तू कुणाला फॉलो करतो बेटा, तुला सर्वात आवडता नेता कोण? तर आदिवासी भागातला नंदुरबार जिल्ह्यातला मुलगा म्हणतो आहे, माझा आवडता नेता नरेंद्र मोदीजी आहे, मी मोदीजींना फॉलो करतो आहे. मी त्याला विचारलं तू मोदीजींना का फॉलो करतो आहे? त्यांनी दाखवलं, त्यांच्या मोबाईलवर नमो ॲप मला दाखवलं. नमो ॲपच्या माध्यमातून त्यांनी फॉलोविंग दाखवली, त्यांचे रोजचे पोस्ट दाखवले
त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मी मोदीजींना याकरता फॉलो करताय, मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज फडकताना बघितला आहे आणि म्हणून मी मोदीजींना फॉलो करतोय, मी मोदीजींना पसंती देतोय, मोदीजींनाच पुढे मत करणार आहे. पुढे गेल्यानंतर एक युवा मला भेटला. त्या युवकाला विचारलं, बेटा तू कुणाला फॉलो करतोय? तो युवा म्हणाला, मी मोदीजींनाच मत देणार आहे, मोदीजींनाच फॉलो करणार आहे. त्यांनी आपल्या मोबाईलवर नमो ॲप मला दाखवलं आणि सांगितलं. मी त्याला विचारलं, तू मोदीजी तुला का आवडतात? त्या युवानी सांगितलं, मी माझ्या डोळ्यांनी काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा ध्वज फडकताना बघितला आहे आणि म्हणून मी मोदीजींना फॉलो करतो आहे. मोदीजीच आमचे सर्वोत्कृष्ट नेते आहेत आणि म्हणून युवा शक्तीने खऱ्या अर्थाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुढे जाण्याचं सांगितलं आहे. आज बघा, तुम्हाला तुमच्या रोजच्या मोबाईलवर मागच्या 2014च्या पूर्वी जर बघितलं असाल, मोबाईलचा इंटरनेट डेटा असेल, मोबाईलचा संपूर्ण त्या ठिकाणी डेटाचा विचार केला, 600 रुपयाचा कमी पॅक यायचं नाही. पण हा युवा म्हणतो आहे, मला मोदीजींनी 240 रुपयामध्ये आता आमच्या मोबाईलवर ही मोबाईल पॅकची सवलत उपलब्ध करून दिली, म्हणून आम्ही मोदीजींना मत देणार आहोत, मोदीजींना फॉलो करणार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी एवढंच सांगेल, आज या ठिकाणी अनेक योजना मी तुम्हाला विनंती करणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये